नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 8 ऑगस्टची महत्त्वाची बातमी. बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला गिफ्ट वाटप सुरू झाले. रक्षाबंधनाचं जे काही गिफ्ट आहे सरकारतर्फे तुम्हाला दिलं जाणार होतं, ते रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला आज वाटप होत आहे. बघा, आज तुमच्या खात्यामध्ये हे जे काही रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे ते तुम्हाला वाटप केलं जात आहे. आता हे गिफ्ट कशा संदर्भात आहे, काय गिफ्ट आहे, काय सरकार तुम्हाला देणार आहे, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात अगोदर नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते, त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, नवीन आलेली महत्त्वाची माहिती आहे, रक्षाबंधनाचं ही गिफ्ट तुम्हाला आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ऑफिशियल माहिती दिलेली आहे. बघा, स्वतः मंत्री महोदयांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला रक्षाबंधनाचं जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला सुरू करण्यात आले, त्याच्याविषयीची त्यांनी माहिती दिली, ती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात पुढे पाहू शकता बघा, सर्वांनी KYC करा. बघा, KYC पण तुम्हाला सर्वांना करायची आहे. KYC सुद्धा सर्वांना करणं गरजेचं आहे. जेवढ्या लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पाहतात त्या सर्व लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच मी प्रवीण अहिरे तुम्हाला मदत करणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला KYC करायची आहे त्याच्या संदर्भात. ठीक आहे, त्याच्याबाबत तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. KYC कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. KYC तुमची होईल याची तुम्हाला गॅरंटी पण देतो आहे. फक्त तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्हाला करावं लागेल. आणि बघा, KYC कसे असेल, काय असेल, कधी सुरू होईल त्याच्याविषयीची पण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पुढे पाहू शकता बघा, सर्वांना 1500 रुपये पाठवले. आता जर आपण पाहिलं तर बघा, जुलैचा हप्ता पण तुम्हाला या ठिकाणी जमा केला जातो आहे. जुलैचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला जमा केला जातच आहे. संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. बरं, एक लाईक करून टाका सर्वांनी, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लगेच समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी होत अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याचीच वाट पाहिली जात आहे. पाहू शकता बघा, सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारकडून जो काही पैसा मिळतोय त्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. तर याचे जे काही 1500 रुपये ते बँक खात्यात कधी जमा होणार याचीच वाट पाहिली जात आहे. भरपूर महिला भगिनी वाट पाहत आहेत की 1500 रुपये जे ते कधी जमा होतील, तर त्याचीच वाट या ठिकाणी महिलांकडनं पाहिली जात आहे. आता बघा, महिला व बालकल्याण मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती दिलेली आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. काय म्हणाल्यात अदितीताई बघा, लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल अशी माहिती अदितीताई तटकरेंनी दिलेली आहे. म्हणजेच काय बघा, रक्षाबंधनाची पूर्वसंध्या जर आपण पाहिले तर रक्षाबंधनाची पूर्वसंध्या आज आहे. आज त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होईल. बघा, कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण जे आहे ते सुरू झाले. म्हणजेच काय तर बघा, आपण जर पाहिलं तर 7 तारखेपासूनच महिलांना पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण जे ते सुरू झाले असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट 3000 रुपये मिळाले होते. मात्र यंदा एकच हप्ता मिळणार आहे. बघा, लक्षात घ्या, मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर रक्षाबंधनाच्या वेळी तुम्हाला 2 हप्ते एकत्र दिले होते. रक्षाबंधनाच्या वेळी 2 हप्ते एकत्र दिले होते आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला होता. सुरुवातच त्यावेळी झाली होती, रक्षाबंधनाच्या हप्त्यापासूनच तुमची सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळं त्यामध्ये तुम्हाला 2 हप्ते देण्यात आले होते. थेट तुम्हाला 1500 + 1500 3000 रुपये तुम्हाला मिळाले होते. पण यावेळी जर आपण पाहिलं तर एकच हप्ता तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय तर 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा जो आहे तो आमच्याकडे दिलेला आहे. या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार पुढील 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा
समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचं समोर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचंही आदितीताई तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बघा, आता आपण पाहिलं लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठीच आहे, फक्त महिलांसाठीच आहे. परंतु काही पुरुषांनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीचे काही प्रकरणं पण त्या ठिकाणी समोर आलेली आहे. त्याच्यामुळं ज्या कोणी पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा, विशेष म्हणजे माननीय आदितीताई तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिलेली होती. आता बघा, आदितीताई तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट काय होती तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी, जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. माहिती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असंही आदितीताई तटकरे यांनी म्हटलं आहे. म्हणजेच बघा, योजना जी ती तुमची पुढेही सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला काळजी करायची नाही. योजना तुमची पुढेही सुरूच राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे तो दिला गेलेला आहे. बघा, जुलैचे तुम्हाला 1500 रुपये जे ते या ठिकाणी दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळं आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला ही जी काही गिफ्ट आहे ती दिली जाते. बघा, भरपूर महिला भगिनी काहीतरी घेऊ शकतात, स्वतःसाठी काहीतरी घेतील किंवा आपल्या भावासाठी घेऊ शकतात काहीतरी किंवा काहीतरी. बघा, कारण बघा, रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणी काहीही करू शकतात, स्वतःसाठी काही तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती KYCच्या संदर्भात. बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्ष द्या. लाडक्या बहिणींनो जे काही तुम्हाला आता सांगतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं, लक्ष द्यायचं. इकडे लक्ष द्या. बघा, जे काही तुम्ही करत असाल ते थोडं बाजूला ठेवा आणि 2 मिनिटं इकडे लक्ष असू द्या. बघा, लक्ष द्या. काय महत्त्वाचं आहे तर KYC संदर्भात. KYC का महत्त्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. आता KYC का महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती. KYC म्हणजेच काय तर KYC म्हणजेच नो युअर कस्टमर. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहात, बरोबर आहे. लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहात म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात, बरोबर आहे. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना आपण जर पाहिलं असेल कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, जसं संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून इंदिरा गांधी योजना आहे, जसं की श्रावण बाळ योजना आहे, त्या ज्या काही योजना आहेत यामध्ये ज्या काही वृद्ध महिला असतील त्या वृद्ध महिलांना बघा एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. बघा, ते प्रमाणपत्र असतं काय, प्रमाणपत्र कुठलं प्रमाणपत्र तर त्याला आपण हयात सर्टिफिकेट म्हणतो. बघा, हयात प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी KYC प्रक्रिया असणार आहे. KYC प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे. ही KYC कशी करायची याच्या संदर्भाचा जो काही व्हिडिओ तो तुम्हाला आपल्या चॅनलवर मी प्रोव्हाइड करणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला नेहमीच मदत केली जाते आणि अजिबात काळजी करायची नाही. सगळं काही मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. KYC कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण येणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण मदत नेहमीच. बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला मदत केली होती, सुरुवातीला पण करत होतो आणि तेव्हापासून आतापर्यंत सगळी मदतच करत आलेलो आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. लाडके बहिणींनो, तुम्हाला KYC करण्याची पण मदत आपल्या चॅनलवर केली जाणार आहे. KYC कशी करायची, काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी लाईव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठलीही चूक करणार नाही आहेत. ठीक आहे. आता KYC कशी करायची बघा, कशा पद्धतीने काय अपडेट आहे ते आपण पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीने आपली वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्ही अर्ज केला होता, बरोबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आल्यावर तुम्हाला काय पाहायला मिळते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता. बघा, लाभार्थी म्हटलेले म्हणजे ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांना KYC करायची आहे. ही KYC जशी सुरू होईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देईल. त्याचा लाईव्ह व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर येणार आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही. KYC कशी करायची म्हणून तुम्हाला काळजी करायचं नाही. लाडक्या बहिणींनो, हा चॅनल तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला नेहमीच मदत करत असतो. त्याच्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.